प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे की गेल्या काही महिन्यांपासून तो भारताच्या पृष्ठभूमीवर रेंगाळतो आहे आणि तो विषय महत्वाचा यासाठी आहे की देशाचे सरन्यायाधीश म्हणून दुसऱ्यांदा देशातील शेड्यूल कास्ट या प्रवर्गातील कुणीतरी व्यक्ती झाली आणि त्याहीपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 मध्ये ज्या समूहांना बौद्ध धम्मात आणून सोडलेलं होतं त्या धम्माचे ते अनुयायी आहेत. याहीपेक्षा जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलं त्या संविधानाच्या तत्वांशी आणि भावनेशी ते सामाजिक दृष्ट्या एकरूप राहतील ही भावना जन्मनात होती देशाच्या. परंतु सीजाय झाल्यानंतर त्यांनी शेड्यूल कास्ट या कॅटेगरीमध्ये या प्रवर्गामध्ये उपवर्ग करणं आणि यासाठी क्रिमिलेअर सारखी जी आर्थिक निकषावरची अट आहे याची शिफारस करणं, या दोन्ही बाबी या संविधानाच्या मूलभूत भावनेशी विपरीत आहेत असा समज संपूर्ण आंबेडकरवादी समाजामध्ये झालेला आहे, संपूर्ण पुरोगामी चळवळीमध्ये झालेला आहे. तर या संदर्भात निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी अनेक मंचांवर या विषयावर प्रामुख्यानं बोलायला सुरुवात केलेली आहे. त्यांची यामागची भावना विचार नेमकं काय आहेत आणि ते विपरीत आहेत की ते येणाऱ्या काळाच्या अनुषंगानं सुसंगत आहेत, अशा दोन्ही बाजूंवर आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत महनीय अतिथी ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर. आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, भारताचे सरन्यायाधीश, संविधानाची भावना आहे की या देशातला शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब ज्यांना संवैधानिक आरक्षण आहे या प्रवर्गांमध्ये कुठल्याही प्रकारे विभाजन नको, परंतु त्या विभाजनाची भावना आणि एक तत्व सरन्यायाधीश या नात्याने न्यायमूर्ती भूषण गवई यांनी त्यांच्या मंचावरूनच म्हणजे न्यायाधीशाच्या मंचावरूनच त्याची शिफारस केली आणि आता ते अनेक सामाजिक मंचावरून ते बोलत आहेत. काय या संदर्भात आपण सर्वप्रथम सांगा. प्रथम बाब अशी आहे की न्यायमूर्ती गवई ज्या वेळेला ते सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश होते, चीफ जस्टिस होते, त्यावेळेला त्यांचा एक रोल न्यायाधीश म्हणून होता. सेवेतून मुक्त झाल्यानंतर त्यांचा रोल हा न्यायाधीशाचा नाही, कारण ते न्यायाधीश पदावर नाही. परंतु न्यायाधीश पदावर असताना जो निकाल दिला त्याचा पाठपुरावा तुम्ही सेवानिवृत्तीनंतर जर करणार असाल तर त्याच्यातून एक अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही न्यायाधीश म्हणून जेव्हा पदावर होता तेव्हा तुम्ही दिलेला निर्णय हा हेतू पुरस्कार होता. त्याचं एक स्वतंत्र एक टार्गेट होतं. हे ज्या पद्धतीनं अयोध्या खटल्यामध्ये चंद्रचूडांच्या बाबतीत सिद्ध झालं त्याच पद्धतीनं गवईंच्या बाबतीत SC STचं उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर धोरणाच्या बाबतीत स्पष्ट होत आहे. वास्तविकता न्यायमूर्तीचं काम असं असतं की तुम्ही खंडपीठात किंवा न्यायालयात आहात, निर्णय देऊन मोकळे होणं, त्याचा पाठपुरावा करणं हे न्यायमूर्तीचं काम नाही. आणि जेव्हा न्यायमूर्ती तो हे काम करतो तेव्हाच एका विशिष्ट हेतूनं काही टार्गेट नजरेसमोर ठेवून तो निर्णय दिलेला असतो. हे सिद्ध होतं म्हणजे तो निर्णयच ज्युडिशियल नसतो, त्याला नॉन ज्युडिशियस जजमेंट म्हणतात. तर या चक्रामध्ये गवई अडकलेले दिसतात. नंबर हा एक मुद्दा आहे. नंबर 2, या गवईंचा जो निर्णय आहे तो 1 ऑगस्ट 2024चा. आता जवळजवळ वर्ष होऊन गेलं, गवई रिटायरी झाले, परंतु नेमकं गवईच्या संपूर्ण कारकिर्दीतलं एवढंच एक जजमेंट लोकसत्ताने उचललं आणि लोकसत्ताचे संपादक कुबेर आणि मग लोकसत्ताचे विशेष व्याख्यान या नावाखाली पुन्हा तो विषय मुंबई विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशन हॉलमध्ये व्याख्यानासाठी ठेवणं. याच्यातून स्पष्ट काय होतं की देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये SC STचं उपवर्गीकरण आणि त्याला क्रिमिलेअर धोरण लावणं याच्यासाठी एक लॉबी काम करते. त्या लॉबीचं मीडियामध्ये प्रतिनिधित्व लोकसत्ता करते, कुबेर करतात आणि तीच लॉबी गवईंचा वापर या हेतूसाठी करते असं त्याचं स्पष्टीकरण आहे. मग यामध्ये गवई कुणाच्या हातात खेळतायत का हा प्रश्न आहे. हा प्रश्न आज आपण बोलू शकतो, ते पदावर असताना आपण नाही बोललो, कारण त्यावेळेला ते न्यायाधीश होते. त्यामुळे न्यायाधीशाच्या अधिकारात त्यांनी निर्णय दिला. आम्हाला जरी मान्य नसला तरी तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणून स्वीकारावा लागतो. परंतु जेव्हा ते आता पदावर नाही तेव्हा हा प्रश्न आहे की गवई अजूनही कुणाच्या हातातलं खेळणं बनवून विशिष्ट हेतूनं SC STचं उपवर्गीकरण हा जो RSS BJPचा अजेंडा आहे, SC STना क्रिमिलेअर लावणं हा जो RSS BJP आणि काही SC ST विरोधकाचा अजेंडा आहे,
त्याला खतपाणी घालण्याचं काम गवई जाणीवपूर्वक करतायत असा जर आपण आरोप नाही, अशी जर आपण मांडणी केली तर ती जशीच्या तशी योग्य आहे. वास्तविकता गवई सुप्रीम कोर्टात अनेक वर्ष होते, चीफ जस्टिस झाले. त्या कालखंडामध्ये 2 महत्त्वाचे SC/ST संबंधीचे मामले प्रलंबित होते. एक, रिझर्वेशन इन प्रमोशन हा 2011 पासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. गवईंनी त्याच्या बाबतीत कधीही विचार केला नाही. उलट मराठा आरक्षण जे सुप्रीम कोर्टानं फेटाळलं 2021 मध्ये, 3 मे 2021ला फेटाळलं आणि ते आरक्षण पुन्हा महाराष्ट्र सरकारनं रिकमेंड केलं 10%चं. त्याची सुनवाई करण्यासाठी गवईंनी आदेश दिला आणि मुंबई उच्च न्यायालयात विशेष खंडपीठ स्थापन झालं. जर गवई हे करू शकतात चीफ जस्टिस असताना, तर SC/ST आरक्षणाचा 2011 पासून प्रलंबित असलेला प्रश्न गवई का सोडवू शकले नाहीत हे आता विचारणं योग्य आहे. यालाच एक जोडून आणखी आहे, तो म्हणजे 2012 पासून बोधगया मुक्तिविहाराचं रिट पिटिशन प्रलंबित आहे. 2012 पासून. मग 2011चं रिझर्वेशन इन प्रमोशन, 2012चं बोधगया मुक्ती आंदोलनाचं पिटिशन, याबाबत चीफ जस्टिस गवईंचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? चीफ जस्टिस याचा अर्थ मास्टर ऑफ रोल्स, ते ठरवू शकतात कोणती केस कुणाला प्रायोरिटीनं द्यावी, ते त्यांनी केलं नाही. पण SC/STच्या या उपवर्गीकरणाच्या बाबतीत मात्र गवईंनी नको तेवढा पुढाकार घेऊन 1996चं चिन्नया नावाचं जजमेंट, तेही खंडपीठाचं, संविधानिक खंडपीठाचं, त्याच्यामध्ये निर्माण केलेल्या प्रश्नाची उत्तरं न देता किंबहुना त्याला बगल देऊन हा गवई आणि त्यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. त्याच्यामध्ये जस्टिस बेला त्रिवेदी या जरी दलित नसतील, या ब्राह्मण समाजाच्या आहेत, गुजरातच्या आहेत, मोदीच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे कारण त्या सेक्रेटरी होत्या गुजरातमध्ये, तरी देखील बेला त्रिवेदीतला निर्णय हा घटनेला धरून आहे, राज्यघटनेच्या ध्येय धोरणानुसार आहे. मात्र गवईंचा निर्णय हा राज्यघटनेच्या ध्येय धोरणानुसार नाही, म्हणूनच त्याच्यावरती टीका होते आणि ही टीका होते त्याची जाणीव गवईंना सुद्धा आहे. बिलकुल. पण सर, जसं आता तुम्ही बेला त्रिवेदीचा विषय काढला की एक लॉबी आहे, म्हणजे ही लॉबी तुम्ही संघाची एक लॉबी असल्याचं स्पष्टही केलं. तर म्हणजे हे जर ठरवून होत असेल, जर गिरीश कुबेर या भूमिकेला व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देत असतील आणि ते समाजाच्या समोर त्याला चर्चेला आणत असतील, तर ही लॉबी जसं काम करते, जसं बेला त्रिवेदी यांचं डिसिजन जो आहे करणं किंवा त्यांची मतं नोंदवणं, ही पण तो एक लॉबीचा भाग असू शकेल. कारण सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय जे काय अलीकडच्या काळामध्ये येतात, सर्व न्यायाधीश विरोधात एक न्यायाधीश वेगळी मत नोंदवतो, तर हे त्या लॉबीचंच एकूण जजमेंटवर असणारा प्रभाव आहे का, की व्यक्ती म्हणून हे न्यायाधीश काही स्वतंत्र आहेत? त्या लॉबीचा भाग म्हणून जस्टिस बेला त्रिवेदींचं जर जजमेंट असतं, तर बेला त्रिवेदीचं जजमेंट आज अंधारात गेलंय, ते अंधारात गेलं नसतं. ते दुर्लक्षित आहे, त्याला लाईमलाईटमध्ये कुणीच आणत नाही. जर तो लॉबीचा भाग असता तर ते दुर्लक्षित झालं नसतं, त्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालं असतं. याचाच अर्थ बेला त्रिवेदीचं जजमेंट हे लॉबीचा भाग नाही हे दिसतं, नंबर 1. नंबर 2, ज्याला थोडीफार तरी ज्युडिशियल प्रोसेसची माहिती आहे, कोर्ट काम कसं चालतं, निर्णय कसे देतात, याची ज्याला बेसिक इन्फॉर्मेशन आहे, त्यानं जर बेला त्रिवेदीचं जजमेंट वाचलं, तर बेला त्रिवेदीचं जजमेंट हे जेवढं रिसनिंग बेस आहे तेवढं ना गवईचं आहे ना बाकी जजेसचं आहे. त्यामुळं बेला त्रिवेदीला त्या लॉबीचा भाग म्हणता येत नाही आणि सगळे जजेस काय संघ परिवार BJPच्या लॉबीचे भाग होतात असं मानणं काही गरज नाही. या देशातले सगळेच लोक होतात असंही मानणं काही गरज. पण सरन्यायाधीश म्हणून, म्हणजे देशाच्या जनतेसमोर, म्हणजे CJI गवई म्हणून त्यांनी जे काम केलं आणि शेवटच्या त्यांच्या पदाच्या घटनाक्रमामध्ये जो एक भाग येतो, त्यांना बूट मारून फेकणं, तर या संदर्भातही त्यांनी आरोपीला माफी देणं हा भाग देखील एक चर्चेचा विषय झालेला आहे. आणि संविधानाचा किंवा एकूणच न्यायव्यवस्थेचा तो अपमान असतानाही त्यांनी आरोपीला जे एक प्रकारे संरक्षण दिलेलं आहे, त्या भूमिकेवरही वाद देशभरात झालेला आहे. तर CJI म्हणून त्यांनी जी भूमिका बजावलेली आहे ती अशी वादग्रस्त का ठरते? म्हणजे नेमकं त्यांना काय या सगळ्या भूमिकातून सिद्ध करायचं आहे? नाही, गवईंचं एक जजमेंट चांगलं होतं, ते म्हणजे बुलडोजर कल्चर, त्याच्या विरोधात त्यांनी जो एक निर्णय दिला.
दॅट वॉज गुड. तो चांगला होता. हा निर्णय चांगला होता, परंतु चांगल्या जे निवृत्त झाले त्या दिवशीही युपी मध्ये बुलडोजर फिरत होते, पण त्यांनी ऍक्शन घेतली नाही. असं आहे की शेवटच्या दिवशी कोण ॲक्शन घेत बसेल. शिवाय कोर्टात ॲक्शन म्हणजे जजला वाटलं म्हणून ॲक्शन घ्यायचं असं थोडे मेकॅनिझम. तो होतो. सो मोठं शेवटच्या दिवशी घेऊन त्याला फॉलोअप कोण करणार. नाही, असे टेक्निकल त्याच्या डिफिकल्टी असतात. त्यामुळं बुलडोजर कल्चरच्या विरोधात गवईंचं जजमेंट हे रिमार्केबल आहे. ते निर्विवाद. प्रश्न आहे आपण ज्या जजमेंटची चर्चा करतो ते बायस आहे का. येस, इट इज 100% बायस. नंबर 2, हे रॅशनलला धरून आहे का. नाही. अनरिझनेबल आहे का. येस. चिन्नाया 1996च्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्माण केलेल्या प्रश्नाला उत्तर देणार आहे का. नाही. मग आहे काय. तर नरेंद्र मोदी पंतप्रधान BJPचे किंवा भारताचे, ज्याने लोकसभा इलेक्शनच्या दरम्यान हैदराबादच्या सभेत हा जो अजेंडा मांडला उपवर्गीकरणाचा, त्याला सुप्रीम कोर्टाने एन्डॉर्स केलं. त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. हरकत तोही नाही. त्याची जी मांडणी करताना म्हणतात की तळागाळातल्या शेवटच्या माणसाला फायदा मिळाला पाहिजे. निर्विवाद. पण गवई उत्तर काय देतात. उत्तर अशी देतात की एक IAS ऑफिसरचा पोरगा आणि एक गरीबाचा पोरगा, याची तुलना कशी करता येईल. आपण असं करू ना, गवईनं हाच विचारू की 2 गरीबाच्या पोराला नोकरी नाही, त्याचं उत्तर कोण देणार. सोडा IASचं. 2 लेबर वर्कर आहेत, त्यांना मिनिमम वेजेस मिळत नाही, त्याची कोण उत्तरं देणार. कारण लोकसत्ताचं व्याख्यान काही फक्त उपवर्गीकरणाभोवती नव्हतं. दॅट वॉज रिलेटेड टू अन अफर्मेटिव्ह ॲक्शन. म्हणजे सर्वकष ही जी व्यवस्था आहे विशेष सुविधाची त्याच्या संबंधी होतं. पण त्याचा फोकस पुन्हा फक्त उपवर्गीकरणावरती आला. म्हणजे जाणीवपूर्वक त्याच विषयाला प्राधान्य द्यायचं. तर या अनुषंगाने जी गवईंनी मतं मांडली त्यातला निषेध होतो तो यामुळं. असं नाही की गवई कुणाला अप्रिय आहेत वगैरे, तो मुद्दा नाही. इथं व्यक्ती मूल्यांकन नाही, इथं त्यांच्या निर्णयाचं मूल्यांकन आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. बिलकुल. पण सर, हा जो मुद्दा आहे म्हणजे उपवर्गीकरणाचा, जरी न्यायालयाने निर्णय दिला आणि CJI म्हणून गवईंनी त्याला जरी डोक्यावर घेतलं असलं, परंतु राजकीय दृष्ट्या जर आपण देशामध्ये पाहिलं तर राजकीय दृष्ट्या जवळपास सत्तेत असणारे सर्व प्रादेशिक पक्ष त्या भूमिकेचं समर्थन आणि व्यवहारात ती आणत आहेत. आणि या संदर्भामध्ये आंबेडकरी राजकीय पक्षांची ठोस भूमिका जरी सैद्धांतिक आलेली असली तरी ती आंदोलनात्मक उभी राहिली नाही देशभरामध्ये. तर या भूमिकेकडेही आपण कसं. नाही, पहिल्यांदा हे बघा, वर्गीकरण व्हावं म्हणून देखील कुणी आंदोलन नाही केलेलं. हो. क्रिमिलेअर लागू करा म्हणून देखील कुणी आंदोलन नाही केलेलं. त्यामुळे आपण त्याला आंदोलनाला उत्तर द्यावं याची काही गरज वाटत नाही. नंबर 1. नंबर 2, हे जजमेंट जेव्हा गवईने दिलं त्यावेळेला त्यांच्यावरती अप्पर कास्ट जो वर्ग आहे त्यांनी प्रचंड मोठा ताकदीचा देशभक्त, किंबहुना आंबेडकरांच्या नंतर सगळ्यात मोठा देशप्रेमी, अशा प्रकारची स्तुती सुमनं गवईंच्यावरती उधळली. काय कारण होतं. कारण हे आहे की या निर्णयामुळे SCचे तुकडे होत असतील, STचे तुकडे होत असतील तर ते हवे आहेत. आणि त्यात तुकडे करण्यामुळे SC ST परस्पर आपापसात विरोधात जाती उपजातीमुळे आहेतच. पुन्हा आरक्षणामुळे एकमेकाच्या विरोधात उभे राहतील तर ते व्यवस्थेला हवा आहे, प्रस्थापितांना हवा आहे. आणि म्हणून व्यवस्थेवालेन प्रस्थापित वर्ग गवईंचा उदो करतो. इथं गवईंना आंबेडकर कळत नाही. आणि आंबेडकर कळत नाही असं मी म्हणतो तेव्हा 1954 सालचं राज्यसभेतलं बाबासाहेबांचं भाषण आहे. त्या भाषणात बाबासाहेब असं म्हणतात की आरक्षणापाठीमागं 2 हेतू आहेत. एक, की त्यांना एक शासन प्रशासनात भागीदारी मिळावी. आणि 2, आरक्षणासाठी का होईना ते जातीचे वर्ग ओलांडून वर्गाकडे येतील, कास्टकडून क्लासकडे येतील, कमीत कमी SC म्हणून एकत्र होतील, ST म्हणून एकत्र होतील. तो सुद्धा एक जाती अंताचं टेक्निक आहे, जाती मिटवण्याचं टेक्निक आहे. हा जो सोशॉलॉजिकल डिस्कोर्स आहे ना, तो बाबासाहेब आंबेडकरांचा डिस्कोर्स ना गवईच्या वडिलांना कळाला, रासू गवईना, ना गवईला कळेल असं मांडण्याची काही गरज नाही. आणि गवईसोबत इतरांनाही तो समजेल असं काही समजायची गरज नाही. त्यामुळं आरक्षण हे डिवाइस नुसतं इम्पॉवरमेंटचं नाही, तर ते SC STचं कन्सॉलिडेशन आहे. आता तुम्ही त्याला छेद देताय. आरक्षण तर नाहीच, नोकऱ्या नाहीतच, पण हे कन्सॉलिडेशनचं तुम्ही आता बायफर्केशन करायला निघालाय. म्हणजे जाती व्यवस्थेमुळं विभागलेला SC ST
जात, पोटजात, भाषा जे काय असेल ते त्याचं पुन्हा तुकडेकरण करण्याचं कारस्थान याला खत पाणी या निर्णयामुळे मिळतं. ही मोठी शोकांतिका आहे. राहिलं शेवटच्या माणसाला मिळालं पाहिजे, गोष्ट खरी आहे, मिळालं पाहिजे. पण चेन्नईमध्ये तोच प्रश्न होता. सुप्रीम कोर्टानंच खंडपीठाने विचारलं ना की तो शेवटचा माणूस शेवटचा म्हणून का राहिला. त्याचा सरकारने अभ्यास करावा. त्याला शाळेत जाता आलं का, त्याला शिक्षण घेता आलं का, त्याला नोकरीची संधी मिळाली का. हे जर त्याला मिळालं असतं तर तो मागे राहिला नसता. मग एकमेव आरक्षण हीच काही व्यवस्था आहे काही त्याला देण्याची. एखाद्या गावामध्ये प्राथमिक शाळा नसणं म्हणून त्या गावातला विद्यार्थी आरक्षणाला अपात्र होणं म्हणजे त्या जागा कोणीतरी खाल्ल्या म्हणून त्याला नोकरी मिळाली नाही असा अर्थ लावणं हा गाढवपणा आहे. हा गाढवपणा आहे. मी हार शब्द वापरतोय कारण काही ठिकाणी असेच शब्द वापरावे लागतात. त्या गावामध्ये शाळा नाही याची जबाबदारी सरकारने घ्यावी. हेच नेमकं चेन्नईमध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने विचारलं की याच्यावरती सरकारने विचार करून मार्ग काढावा. मग कुणी मागे राहण्याचा प्रश्नच नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की नुसत्या आरक्षणानं प्रश्न सुटत नाहीत. आरक्षणाच्या कक्षेत विशेषतः जे बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत गेले त्यांनी एक व्यवस्था नाकारली, धर्माची, जातीची, जुन्या विचाराची, रूढी परंपराची, म्हणून ते त्यातून बाहेर पडले. नुसत्या आरक्षणामुळे ते सरकलेले नाहीत पुढं. त्यांनी ते सगळं ऐतिहासिक ओझं परंपराचं, धार्मिकपणाचं जे काय असेल ते त्यांनी झुगारून दिलं आणि शिक्षणाच्या मागं लागले, म्हणून ते पुढं सरकले. ही देखील वास्तव गवईंनी मांडायला पाहिजे. ती हिंमत गवईंच्यामध्ये नाही, का तर गवई व्यवस्थेला प्रिय होऊ इच्छितात. मग गवईला व्यवस्था जे वापरू इच्छिते याचा अर्थ असा आहे का की त्यांनी न्यायाधीश म्हणून, सरन्यायाधीश म्हणून जेव्हा शपथ घेतली की मी कुठलंही यानंतर पद स्वीकारणार नाही, लाभाचं पद, परंतु याचा अर्थ असं त्यांना राजकीय दृष्ट्या या समाजामध्ये सक्रिय करण्याचा, लॉबीचा हेतू आहे का नेमका काय? मग ते असं आहे की प्रत्येक गोष्टी पाठीमागे कार्यकारण भाव असतो, हा बुद्धातला सिद्धांत आहे. ती कारणं समोर यायला एक ॲप्रोप्रिएट वेळ यावा लागतो, टायमिंग यावं लागतं. त्याच्यापूर्वी त्याच्याविषयी भाकीत करणं हे गेसवर्क आहे. आणि शहाण्या माणसाने गेसवर्क करू नये, आपण त्याच्यात पडू नये. पण मी स्पष्टच म्हटलं की ते हातात खेळत आहेत. ते का खेळत आहेत त्याची उत्तर आपल्याला बघू, आपण वेळ येईल तेव्हा बोलू ना. त्यामुळे त्यांनी आता काय म्हटलं याला काही फारशी किंमत नाही. पुढे ते काय करतील त्याची किंमत असेल. बिलकुल. एक शेवटचा प्रश्न विचारतो, म्हणजे न्यायमूर्ती भूषण गवई जी भूमिका आता अदा करता आहेत मंचावरून वेगवेगळ्या, तर याची परिणती म्हणजे सामाजिक दृष्ट्या काय होण्यामध्ये असू शकेल? या गवईंच्या भूमिकेमुळं राज्यकर्त्याचं, मागासवर्गीयाचं एम्पॉवरमेंट करण्यामध्ये जे अपयश आहे ना त्याला ते लपवत आहेत. आणि ही अत्यंत मोठी खेदाची बाब आहे. मी मगाशी म्हणालो ना, शाळा नाही, नोकऱ्या नाही, संधी नाही. हे कुणाचं अपयश आहे? हे सरकारचं अपयश आहे, व्यवस्थेचं अपयश आहे, सरकारी व्यवस्थेतलं अपयश आहे. मग हे खापर सरकारी व्यवस्थेवर फोडण्यापेक्षा हे कुठे फोडतायत? आरक्षण धोरणावर, तेही संविधानात्मक. ही जी गवईंची भूमिका आहे ती माझ्यासारख्याला त्याचा उद्देश काय, तर गवईंचं टार्गेटच चुकते, दिशा चुकते किंवा चुकले. हे या बाबीत सरकारला जबाबदार धरायला पाहिजे. फुल्याने कसं जबाबदार धरलं? एवढी लोक निरक्षर आहेत, कोण जबाबदार? सरकार जबाबदार. जे फुल्यानं जमलं ते गवईंना जमू नये. फुले तर काही जज बी नव्हते ना, हां, एवढे शिकले सवरलेले नव्हते. म्हणजे सर्वसाधारण बाब महात्मा फुल्यांना कळते ते यांना कळू नये. उपवर्गीकरण हे षडयंत्र आहे बाबासाहेबांना कळत होतं, यांना कळू नये. मग उपवर्गीकरण टाळून शेवटच्या माणसाला न्याय कसा देईल याचे पर्याय कोणी शोधायचे का? रेडीमेड जे आहे त्याचेच तुकडे करून एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात उभं करायचं. जे महाराष्ट्रात माय वर्सेस मराठा असेल किंवा आदिवासी वर्सेस आता वंजारा आहे किंवा आणखीन कुणी आहे. मग हे चक्र आहे, हे लॉबी आहे आणि ती सत्ताधाऱ्यांना पोषक असते. म्हणून आरोप होत आहे. गवईवरती आरोप होण्याचं कारण असं की या मोठ्या एका षडयंत्रात गवईचं डायरेक्ट इनडायरेक्ट कॉन्ट्रीब्युशन आहे.
अतिशय मोजक्या सरांनाही पुढे लगेच काम असल्यामुळे अगदी थोड्या वेळात आपण ही मुलाखत आटोपते घेत आहोत. या प्रश्नावर न्यायमूर्तींच्या प्रश्नावर सांगोपांग सांगण्याचा प्रयत्न सरांनी केलाय, परंतु मुलाखतीमध्ये मी त्या अनुषंगानं प्रश्न कमीच विचारलेले आहेत. परंतु हा विषय आपण पुन्हा एकदा सरांबरोबर चर्चा करून त्या विषयावर सरांपुढे आपण उत्तर घेणार आहोत. सर थोडेसे कार्यमग्न असल्यामुळे ही मुलाखत आटोपते घेतो. थ्री वेज मीडियाला आपण पुन्हा एकदा वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. चला, तुमचेही धन्यवाद.